काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझी मराठीत। मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर। तू सीख मराठी, मला सांगू नको। तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी ना? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नाही मराठी। नाही मराठी जरूरी नाही बोलायला। मराठी जरूरी नाही बोलायला। मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते। तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तुम्हाला काय बोला? नाही आता मला बोला मराठी गेलं तेल लावत। नाही नाही राहू दे। काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही घडत। आणि तू काय बोला? 1 मिनिट फारच नाही त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही। नागडा करून मारीन। किती वर्षापासून मुंबईत बोलत? नागडा करून मारीन मध्ये जर बोललं तर 3-4 वर्ष त्या लोकांना मराठी शिकायचं आहे। तेल लागायला जाईल काय माफी माग बोल कवी राज साहेबांची माफी मागतो मी। बोल राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो। सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसांची आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन। मराठी शिकण्याचा प्रयास करू प्रयत्न करेन आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार। मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही, परत बोलायचं नाही। बोल सॉरी सर। आणि एक मिनिट स्टाफ नाही तुझ्या इकडे उपटला का? बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना मराठी शिकायला। ऐका काय करतो तुम्ही? सुपरवायझर मला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला, नाही येते दुसऱ्याला पाठवा। बोललो ना मराठी तेल लावत गेला ही भाषा वापरायची नाही। आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला, पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही। LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा। मी गेलो होतो आतमध्ये, ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्ह वगैरे भेटलं होतं। तरी पण मला विचारतो तुझं नाव काय? मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो, मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो। हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला। आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानफाटीचा आवाज बसेल। तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील।